ओम नमः सिद्धिभ्यः। ओम नमः सिद्धिभ्यः। ओम नमः सिद्धिभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी जी, 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगुति समाधि सम्राट गुरु नाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वात्सलत्नकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा समरण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो, काल आचार्य भगवान रविसेन स्वामीजी क्रोध श्रीराम कथेची वाचना चालू आहे आणि आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी कालच्या भागामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपल्यासमोर कथन केलं होतं की काल बघितलं होतं आपण की निश्चित रूपानं दशरथ आणि दशरथाच्या परिवाराचा सर्व परिचय आचार्य भगवंतांनी आपल्यासमोर प्रस्तुत केला होता आणि त्याचबरोबर तिथनं पुढं आपली कथानक चालू होती की जी सीता मैया आहे आणि त्याचे वडील जे जनक राजा होते त्यांच्याविषयी कथानक चालू होती आणि त्या कथानकपासून आपला काल विराम झाला होता। ज्यावेळी सीता आणि सीतेचा भाऊ यांच्या दोघांचा जन्म झाल्यानंतर त्या बालकाचं अपहरण होते देवांच्या द्वारे, इथपर्यंत आपली गाडी येऊन थांबली होती। आज एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच कथानकपासून आपण पुढे करत आहोत चालू की ज्यावेळी जनकाचा जो पुत्र होता त्या पुत्राचं अपहरण झालं। अपहरण झाल्यानंतर जनक राजा आणि विदेहा राणी हे दोन्हीही विलाप करत होते की माझा पुत्राचं अपहरण झाले आणि पुत्र निचुरबाने किती सगळीकडे शोध घेतला तरी तो पुत्र सापडण झालाय। या अवस्थेमध्ये आपण इथपर्यंत येऊन थांबलो होतो। आज एक गोष्ट लक्षात घ्या, एक असा टर्निंग पॉइंट आणि वेगळी दिशा या रामकथेला मिळणार आहे की तुम्हाला लक्षात येईल जीवनामध्ये कर्मगती अशी आहे, कुणाला कुठं नेऊन पोचवेल आणि कुणाला कुठं नेऊन पोचवेल हे 3 काळात सांगता येत नाही। आज आम्ही म्हणतोय की आम्ही जे आमच्या जीवनात करतोय तेच होतंय, परंतु जीवनाची दशा वेगळी आहे। आम्ही मागणं जसं कर्म केलेलं आहे त्या कर्मानुसार आम्हाला जे कर्मच आम्हाला योग्य ठिकाणी नेऊन पोहोचवणार आहे। ती कथानक आलती की विदेह राणीचा जो पुत्र होता त्याचं अपहरण झालं,
ज्यावेळी तो देव त्या बालकाला घेऊन आकाशामध्ये प्रयाण करतोय आणि प्रयाण केल्यानंतर आता एका ठिकाणी गुप्त ठिकाणी जाऊन त्याची हत्या करायची भाव त्याच्या मनामध्ये होती, कारण की मागच्या जन्मातले दोघांचं कर्म होतं. त्या कर्माच्या उदयामध्ये त्या देवानकने त्या बालकाची हत्या करायचे हे मनात ठरवलं होतं आणि तो एकांतात घेऊन जातोय. घेऊन गेल्यानंतर एकांतात जातोय आणि एकांतात गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये भाव आहेत की या बालकाचा वध करावा. ही भावना मनात आल्यानंतर मनात परत विचार करतोय, अरे मी देव आहे, साक्षात असा सामान्य व्यक्ती आहे की जो सामान्य व्यक्तीची कधी हत्या करायची मनात भाव आणत नाही. निर्बल अशी स्त्री असेल त्या स्त्रीची कधी हत्या करण्याचे भाव करत नाही आणि लहान लहान बालक आहेत त्यांची हत्या करण्याचे सामान्य माणूस चिंता मनात करत नाही. मी साक्षात देव असून एका बालकाची हत्या करण्याचे भाव मनात घ्यालोय. कुठल्या कर्माचा उदय आहे कुणास ठाऊक. ही भावना मनात आल्यानंतर तो देव विचार करतोय आणि आपले भाव मात्र बदलतोय, कारण की त्या देवाचे भाव सुद्धा बदलले. याचं मूळ कारण आहे त्या बालकाचं पुण्य. अजून त्या बालकाचं आयुकर्म असं बलवत्तर होतं की कोणता देव काय, साक्षात तीर्थंकर नाही, साक्षात कोणीही येऊन दे, त्या बालकाचा वध कोणीही करू शकत नाही, कारण त्याचं आयु बलवत्तर होते. ज्यावेळी त्या बालकाच्या मनामध्ये, त्या देवाच्या मनामध्ये बालकाविषयी तसे भाव झाल्यानंतर तो आता मनात विचार करतोय. एक तर गोष्ट लक्षात घ्या, मी भावना तिथनं अपहरण तर केलेलं आहे, परंतु अपहरणावर मी शांत बसतो. फक्त काय करायला पाहिजे, याला अशा ठिकाणी सोडायला पाहिजे तो परत कुणाला सापडायला नको. म्हणून तो काय करतोय माहिती काय, त्याच्याजवळ त्या देवाजवळ एक विद्या होती. त्या विद्येचं नाव आहे पर्ण लघवी विद्या. पर्ण लघवी विद्या काय करते माहिती काय, ती विद्या कुणावर जर यूज केली तर ज्याच्यावर यूज केले तो व्यक्ती की नाही पानासारखा हलका बनतोय. याला पर्ण लघवी विद्या म्हणतात. आणि तो देव काय करतोय, त्या पर्ण लघवी विद्या त्या बालकावर सोडतोय. बालकाच्या कानामध्ये सुंदर असे एक नाही कुंडल 2 घालतोय स्वतःच सोन्याचे. त्या हिऱ्यांनी आणि रत्नांनी मडवलेले ते कुंडल असतात. ते कुंडल त्या बालकाच्या कानात घालतोय आणि पर्ण लघवी विद्याकने त्या बालकामध्ये सोडून कने तो हवेसारखं त्या हवेतच कने त्या बालकाला खाली सोडून देतोय. आता खाली सोडून दिल्यानंतर एवढ्या उंचीवरून बालकाला खाली सोडून दिलेलं आहे. ते पानाप्रमाणे बालक खाली खाली येत असतोय आणि त्याच वेळी एक विद्याधर आपल्या विद्या सिद्ध करण्यासाठी आणि काही कामाचं प्रयोजन पूर्ण करण्यासाठी तिथून जात असतोय. त्या विद्याधराचं नाव आहे चंद्रगती. तो चंद्रगती विद्याधर तिथनं जात असताना त्याच्या लक्षात येते की निश्चित रूपानं, कारण तो विद्याधर असल्यामुळे त्याच्याजवळ सुद्धा विद्या होत्या, त्या विद्याने तो जाणतोय की हे बालकच यायलाय. म्हणून त्या पर्ण लघवी विद्येला जाणून तो त्या बालकाला आपल्या हातामध्ये झेलतोय. आणि झेलल्यानंतर ज्यावेळी त्या बालकाला बघतोय एवढा सुंदर रूप त्या बालकाचं होतं आणि त्या कानामध्ये, बालकाच्या कानामध्ये सुंदर सुंदर सोन्याचे कुंडल घातले होते आणि त्या कुंडलामध्ये जे हिरे माणिक मोती बसवले होते ते एवढे सुंदर दिसत होते. आणि तो बालक एवढा गोंडस आणि सुंदर होता, कारण की तो किरकोळ बालक नव्हता हो. जे कथानक चालू आहे त्या कथानकाची मेन पात्रामधील सीता मैया आहे, त्या सीता मैयाचा तो भाऊ होता. त्यावेळी त्या बालकाला बघितल्यानंतर आता तो एवढा आनंदी होतोय, कारण की योगायोगानं तो चंद्रगती विद्याधर होता. त्याच्या जीवनामध्ये कधीच बालक होणार नव्हता. आता तो आनंदित होतोय की या बालकाला माझ्या पत्नीकडे मी जर दिलं तर निश्चितपणे पत्नी किती आनंदित होणार आहे. आणि तो बालकाला घेऊन आपल्या पत्नीच्या महलामध्ये जातोय आणि पत्नीच्या पुढ्यात उभारून अजून त्या बालकाला न देता म्हणतोय की आज जगातली सगळ्यात आनंदाची बातमी आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट मी तुम्हाला देणार आहे. त्यावेळी ती पत्नी म्हणते की हे प्रभू तुम्ही काय देणार आहे. त्यावेळी तो चंद्रगती विद्याधर म्हणतोय, हे राणी, मी तुला जगातली सगळ्यात आनंद उत्पन्न करणारी वस्तू किंवा जगामध्ये एवढा आनंद तुझ्यामध्ये कधीच आला नाही एवढा आनंद देण्याचा प्रयत्न मी तुला करणार आहे. काय देणार आहे. त्यावेळी मी तुला बालक देणार आहे म्हणते. त्यावेळी ती जी विद्याधरची पत्नी चंद्रगतीची पत्नी होती ती म्हणते, हे प्रभू माझ्याबरोबर तुम्ही चेष्टेचे भाव का करलाय. माझ्या गर्भातून कधी मला पुत्र प्राप्ती होणार नाही हे मला माहिती आहे आणि माझी चेष्टा तुम्ही का करलाय.
त्यावेळी तो चंद्रगती विद्याधर म्हणतोय की तुझ्या गर्भातून बालक होणार नाही, परंतु देवांच्याकडून आपल्याला बालक प्राप्त होऊ शकतोय. तुझ्या गर्भातून बालक येऊ शकत नाही मला माहिती आहे, परंतु आपल्या देवांच्याकडून डायरेक्ट मला बालक प्राप्त होऊ शकतोय. हे म्हणल्यानंतर आता त्या पत्नीला लक्षात आलं, कारण की ती विद्याधरची राणी होती, तिला सुद्धा विद्या प्राप्त होत्या. तिला माहित होतं की देवांच्याकडे मिळणार आहे म्हणजे काय घटना घडल्या ही तिला लक्षात आली आणि ती अतिशय आनंद झाली. कुठं आहे तो बालक? त्यावेळी तो चंद्रगती विद्याधर आपल्या राणीच्या हातामध्ये तो बालक देतोय. जो सीता मैयाचा भाऊ होता त्या भावाला बालकाला हातात दिल्यानंतर ज्यावेळी ती चंद्रगती विद्याधरची राणी त्या बालकाला हातात घेतल्यानंतर बालकाकडे दृष्टी ज्यावेळी जाते त्यावेळी ती सुद्धा त्या बालकावर मोहित होते की एवढा सुंदर बालक आणि त्याच्या कानामध्ये असलेले कुंडल किती सुंदर दिसाले. ज्यावेळी बालक हातामध्ये आल्यानंतर ती एवढी आनंदित होते, ती विद्याधरला स्वतः म्हणते की हे प्रभू, जगातली सगळ्यात मोठी आनंदाची बाब आणि आनंद मला तुम्ही आज देण्याचा प्रयत्न केला आणि दिलाय. मी अतिशय आनंदित आहे, परंतु तरी सुद्धा माझ्या मनामध्ये एक संशय आहे. तर त्यावेळी चंद्रगती म्हणतोय काय संशय आहे? त्यावेळी ती राणी म्हणते की आपल्याला बालक मिळालंय, परंतु प्रजेसमोर या बालकाला तुम्ही कसं आणणार? त्यावेळी तू काही भिवू नकोस, मी करतोय. पहिला दोघंही पती पत्नी विचार करतात की या बालकाचं नाव काय ठेवायचं. आता पत्नी विचार करत असते, पत्नी पतिराजांना म्हणते, विद्याधर चंद्रगतीला म्हणते की याचं कुंडल किती सुंदर आहे आणि कुंडलाच्या या आभामुळं हा बालक अतिशय सुशोभित वाटत आहे, म्हणून या बालकाचं नाव काय ठेवायचं तर भामंडल ठेवायचं. काय ठेवायचं? भामंडल. त्या कुंडलाच्या आभामानं अतिशय सुंदर दिसणारा बालक आहे म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? आज आम्ही काय बी नावं ठेवतो. आमच्या बालकांची आमच्या बालिकांची नावं त्यांच्यात गुण नसलेली बी ठेवतोय आणि काय काय भगवंतांची कधी कधी नावं ठेवतात. हितनं आले म्हणून मध्येच सांगाले हो, भगवंतांची नावं पार्श्वनाथ, महावीर आणि बोलवताना मात्र पारश्या, माव्या, काय बोलवते गुणाशा बाबा. जरा चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आम्ही या गोष्टी न करता की निश्चित रूपानं त्या बालकाविषयी किंवा आई वडिलांचे भाव त्या बालकाविषयी काय प्रकट होतात, किंवा निश्चित रूपानं आई वडिलांचे जे भाव आणि आई वडिलांची जी संप्रती त्या बालकाविषयी त्याविषयी धार्मिक अवस्थेतून बालकाचं नाव ठेवणं आवश्यक आहे. आम्ही चिंतन करा याचं. तुम्ही इथनं पुढे चिंतन करशील सोडा. त्यामुळं त्या मुलग्याचं नाव तर भामंडल ठेवलं गेलं. म्हणजे जो सीताचा भाऊ होता त्याचं नाव काय ठेवलं गेलं? भामंडल. तिकडे सिया वाढायला लागल्या. सिया म्हणजे सीता हो, म्हणून सिया म्हटल्यावर आणि कोण दिला दुसरं नाव आणि काय जानकी. ती जानकी तिकडे वाढायला लागल्या, इकडं भामंडल. आता विद्याधर राजांच्या घरामध्ये आता यांनी काय केलं, विद्याधरनं बालक आपल्याला प्राप्त झालेला आहे, पुत्र आपल्याला प्राप्त झाला आहे. निश्चित रूपानं हा आनंद सगळ्या प्रजेबरोबर आपल्याला जो आनंद मिळाला तो सगळ्यांच्या बरोबर आपण वाटणं आवश्यक आहे. तो नगरामध्ये घोषणा करतोय की चंद्रगती विद्याधर राजाच्या घरामध्ये एक बालकाची उत्पत्ती होणार आहे आणि राणी प्रसूती गृहामध्ये गेलेली आहे. मग सगळ्यांना वाटतंय की राणी आत्तापर्यंत दिसत होती तिचं पोट नॉर्मल दिसत होतं आणि एकदम प्रसूती गृहामध्ये गेल्याने बालक कसा उत्पन्न होणार, सगळ्यांच्या मनामध्ये येणार की प्रश्न. त्यावेळी विद्याधर सांगतोय की प्रचंड नावाची एक विद्या आहे. कुठली? प्रचंड नावाची विद्या. ती प्रचंड नावाची विद्या काय करते माहिती काय? जिच्या गर्भामध्ये बालक किंवा काहीतरी आहे त्या गर्भामधलं काही दिसत नाही, परंतु ती गर्भामध्ये असते. याला प्रचंड नावाची विद्या म्हणतात. आणि त्या प्रचंड नावाच्या विद्येच्या माध्यमातून आम्हाला बालकाचे उत्पन्न होणार आहे म्हणून तो चंद्रगती विद्याधर सगळीकडे घोषणा करतोय. आता सगळे प्रजाजन आनंद मनवाल्यात, सगळीकडे तोरण लावाल्यात, सगळीकडे गुढ्या उभा करायला लागल्यात, सगळीकडे रंगरंगोटी चालू आहे. का? कारण की आमचा जो राजा चंद्रगती आहे त्याच्या घरामध्ये एक बालक उत्पन्न होणार आहे म्हणून. कर्मगती नारी बुद्धी काय करेल बिचारी. कर्मगती न्यारी बुद्धी काय करेल बिचारी. कर्माची गती एवढी न्यारी आहे की बुद्धी काय बी करायला लावते हो. त्या कर्माच्या पुढं नाही कोणीही व्यक्ती असून त्याला झुकावं लागतंच. कारण की जगामध्ये सगळ्यात मोठा न्यायाधीश कोण असेल तर कर्म आहे. तो कधीही पार्सलिटी करत नाही.
योग्य तो निर्णय देतोय. आता जे तुमच्या जगातले न्यायाधीश पार्सलिटी करत असतील सांगाले हो, परंतु कर्मरूपी जो न्यायाधीश आहे तो जगामध्ये कधीही पार्सलिटी करत नाही. जो ओरिजिनल न्याय आहे आणि जसा न्याय आहे तसा ओरिजिनल न्याय तो कर्मरूपी न्यायाधीश देतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्या विद्याधरानं एवढा मोठा आनंद आणि एवढा मोठा उत्साह साजरा केला. सगळे प्रजाजन नगरामध्ये, राजाच्या नगरामध्ये, महलामध्ये येऊन त्या बालकाला पाहून बालकाला काहीतरी गिफ्ट देऊन निघून चालल्यात. सगळे जन्मोत्सव साजरा करल्यात. पूर्ण नगरामध्ये, पूर्ण राज्यामध्ये त्यांचा जल्लोष चालू होता. कारण की आपला जो विद्याधर राजा चंद्रगीते आहे त्याच्या घरामध्ये पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून पुत्र कोणाचा, कुणी आणला, कुठं पोचला आणि आनंदोत्सव कोण साजरा करला, अशी घटना लई ठिकाणी घडतात. त्यामुळे आपल्या जीवनात सुद्धा अशी घटना घडली तर आश्चर्यचकित होऊ नका. कारण की मी सांगितलंय, कर्मरूपी न्यायाधीश कधी काय खेळवेल आणि काय न्याय देईल काय सांगता येत नाही. आता इथं घडल्या घटना अशी, आणि या घडलेल्या घटनेला सगळे सामोरे जायला तयार आहेत. ही सगळी घटना घडली आणि सगळ्या घटनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी अतिशय उत्साहामध्ये चालू आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टी चालू आहेत त्याचं महामंडळ नाव ठेवल्यानंतर जन्मोत्सव वगैरे साजरा चालू आहे. जन्मोत्सव साजरा झाला, इकडं महामंडळ आहे की नाही तो चंद्रगती राजाच्या, विद्याधर राजाच्या की नाही नगरामध्ये अतिशय उत्साहामध्ये आपलं बालपण व्यतीत करलंय. आणि तिकडं सिया, जानकी, सीतामय्या आपलं बालपण व्यतीत करत करत आपलं निश्चित रूपानं आपल्या जीवनामध्ये वाढ होत होत पुढे चालले आहेत. दोन्ही प्रसंग आपल्या समोर आहेत की भावना कोण होता आणि कोण झाला. तुमच्या मराठीमध्ये जसं आपल्या मराठीमध्ये म्हणतात, कोण होतास तू कोण झालास तू, तशी अवस्था इथं आता घडल्या की सीतामय्याचा भाऊ असून सुद्धा त्याला चंद्रगती विद्याधरच्या नगरामध्ये वाढावं लागलंय. एवढी सगळी जनक राजाजवळ संपत्ती, सगळं वैभव असून सुद्धा त्या मुलग्याला तिथं आपलं बालपण व्यतीत करावं लागलंय. त्यामुळे तो विद्या घेत घेत विद्याधरांच्या राजांच्या राज्यामध्ये अतिशय भावपूर्वक वाढालाय. इकडे सीतामय्यासह वाढायला. जनक राजानं मात्र आपला पुरुषार्थ सोडला नाही. इकडे सगळ्या भारतातल्या सगळ्या राजांना आणि त्यांचा जो मित्र असणारा जनक राजाचा मित्र कोण होता, जो प्रभू रामचंद्रांचे वडील होते, लक्ष्मणाचे जे वडील होते कोण, दशरथ राजा, त्याच्याकडे निरोप दिला की असं असं पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्यानंतर त्या पुत्ररत्नाला कोणीतरी पळवून हरण करून नेलेलं आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करावा. ही सगळी घटना झाल्यानंतर इकडे दशरथ राजा सुद्धा आपल्या सगळ्या सामंतांना, सगळ्या मांडलिकांना, सगळ्या राजांना पाठवून त्यांनी पूर्ण भारताचा चप्पा चप्पा हुडकून काढला, परंतु राजाचा मुलगा काही सापडला नाही. या सगळ्या घटना घडल्या परंतु राजाचा मुलगा काही सापडलेला नाही. आता जनक राजानं एवढ्या सगळ्या घटना केल्या, सगळ्या घटना केल्यानंतर सुद्धा जनक राजा आता म्हणतोय आता मुलगा तर सापडला नाही, पूर्ण भारताचा चप्पा चप्पा आपण छान मांडलाय तरी सुद्धा पुत्र मिळाला नाही. म्हणून आता पर्याय नाही म्हणून तो सगळं लक्ष आपलं सियाकडे देतोय, म्हणजे जानकीकडे, सीताकडे देतोय आणि तिलाच पालन पोषण करण्यामध्ये कोणतीही कमी न ठेवता अतिशय भावपूर्वक तिचं पालन पोषण करायला जनक राजा आणि विधेय राणी आपलं जीवन व्यतीत करत असतात. सगळ्या सुखसोयी त्या सियाला देत असतात, सगळ्या सुखसोयींनी, सगळ्या गोष्टींनी. आणि ज्यावेळी दोघंही बालक, इकडं विद्याधर जो आहे भामंडल आणि इकडं सिया आहे, ती दोघंही वाढत वाढत मोठे होत जातात. ज्यावेळी सिया मोठे होते, इकडं भामंडलला सगळ्या प्रकारच्या विद्या देऊन का नाही त्याला मोठं करण्याचं काम चालू असते. आणि इकडं सियाला, आता सिया मोठी झालेली आहे, तिला सगळ्या प्रकारच्या कला, जेवढ्या कला आपल्यात सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या कला आणि त्याच्याच बरोबर त्या कला देऊन त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 16 प्रकारच्या विद्या आहेत त्या स्त्रियांना द्यायच्या असतात. माहीत आहेत काय? मला आत्ताच ऐकलं आहे. स्त्रियांनी 16 प्रकारच्या विद्या शिकायच्या असतात. त्या विद्यात पारंग झाल्या आणि त्याच्याबरोबर 64 प्रकारच्या कला स्त्रियांना दिल्या जातात. आम्हाला आजपर्यंत माहीतच नाही महाराजांनी. आम्ही कला शिकलेत की आम्ही सगळ्या प्रकारच्या कला शिकलेत महाराज. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जी स्त्री आहे त्या स्त्रीनं लग्नाच्या आधी, म्हणजे मुलगी अवस्थेमध्ये
त्या निश्चित रूपानं 16 प्रकारच्या विद्या आणि 64 प्रकारच्या कला शिकायलाच पाहिजेत. आज जसं पुढं युग जाईल पंचम कालाकडं, तसं सगळ्या कला आम्ही लुप्त होत चाललेलं आहे. आमच्याकडं सगळ्यात जास्त काय शिकायचं असेल, डिझायनिंग कोर्स, पाककला क्रॉस, हे काय काय चालू झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी हे 2 सांगितलं नुसता, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आज संसार आहेत, प्रपंच आहेत, ते प्रपंच पुढे चालणं झाल्यात किंवा संसारामध्ये बरेच बाधा आणि बऱ्याच गोष्टी येतात. याचं मूळ कारण काय आहे, स्त्रिया पूर्णपणे ज्ञानामध्ये समृद्ध नाहीत म्हणून. आज नुसता स्त्रियांना लगेच कोण काय बोललं शिक्षणाविषयी, आमच्या शिक्षणावर गाज आणताय तुम्ही, लगेच चालू बघा भांडणच. शिक्षण हे संपूर्ण आहे व शिक्षण एक भाग आहे. या 16 विद्यातील आणि 64 कलामधील एक भाग शिक्षण आहे. बाकीच्या निश्चित रूपानं त्या 64 कलातील 63 कला आणि त्या 16 विद्यातील का नाही 15 विद्या आम्ही शिकतच नाही, एकच शिकायला नसतं आणि त्यानंच घोळ व्हायला आहे. काय सांगितलं मी? त्यामुळंच परंतु प्रत्येक निश्चित रूपानं युवतीनं का नाही आपल्या यौन अवस्थेमध्ये या सगळ्या 16 प्रकारच्या विद्या आणि 64 प्रकारच्या कला शिकायलाच पाहिजे. विशेष जाणून घ्यायचं असलं तर वेगवेगळे पुराणं वाचा, तुम्हाला कळेल की कुठल्या 16 विद्या आहेत आणि 64 कला कोणत्या आहेत. सगळ्या प्रकारच्या कला त्यात येतात. याच्यामध्ये सगळं तिला शिकवलं गेलं. त्यामध्ये निश्चित रूपानं संगीत असेल, नृत्य असेल, त्यानंतर चित्र असेल, चित्रकला असेल, त्यानंतर तुम्ही म्हणताय ते फॅशन डिझायनिंग कोर्स ते असेल, त्याच्यानंतर पाकशास्त्र असेल, त्यानंतर विज्ञान असेल, ज्योतिष असेल, त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन ज्या ज्या सगळ्या कला आहेत, सगळ्या कलामध्ये तिला सीताला सिंहाला पारंगत बनवलं. कारण की जी कन्या सगळ्या विद्यामध्ये आणि कलामध्ये पारंगत असते तीच निश्चितपणे संसारात टिकून दोन्ही संसारांचा म्हणजे आपल्या माहेरच्या घराचा आणि संसारच म्हणजे सासरच्या घराचा उद्धार करू शकते. नाही बाकीच्या घोळच आहे की सांगाले हो ह्याच्यानुसार. त्यामुळे चिंतन करा. इकडं हे झाल्यानंतर आता आई वडिलांना ती एवढी सुंदर होती की साक्षात स्वर्गामध्ये सची इंद्रायणीला सुद्धा प्रश्न पडायचा. तिला प्रश्न पडायचा की ही सिया एवढी सुंदर आहे की माझ्या रूपापेक्षा सुंदर रूप या सियाचं आहे. एवढी सुंदर ती सीता होती. आता तुम्हाला डोळ्यासमोर तुम्ही पात्र आणणार त्या नटीचं सिया म्हणल्यावर. परवा घटना अशी घडली, रामायणमधील जे पात्र असणारे की नाही, राम झालेले, सीता झालेले, लक्ष्मण झालेले, हनुमान झालेले सगळे पात्र आहेत ना, दशरथ झालेले, ते सगळ्यांची मिळून एक ट्रिप गेली ती विदेशात. आणि सगळी विदेशात लागून राम आला म्हणून पाया पडायला लागली की हो हाय आता सांगायचं तो राम आहे वे. ते एक कला केलाय त्यात, नाटक करणारा माणूस आणि त्याला सगळी पाया पडायला. याला म्हणतात अंधश्रद्धा. ह्या गोष्टी आम्ही निश्चित रूपाने घेणं आवश्यक आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, कुणामध्ये रामाची जर स्थापना करायची असेल तर त्या पुरुषानं तसं आचरण केलं तर त्याची रामाची स्थापना त्या पुरुषामध्ये होऊ शकते. आणि कुणामध्ये सीतामय्याची स्थापना करायची आहे, त्या मुलगीनं किंवा त्या स्त्रीनं जर त्या सीतामय्याच्या आचरणाचं चारित्र्याचं आचरण केलं तर निश्चित रूपाने ती सीतामय्या होऊ शकते. नुसतं नाटकात काम करून सीता आणि राम कोण बनत? तुम्हीच म्हणलं, मी काय म्हणलो नाही अहो. आणि म्हणणार महाराज आम्हाने असं म्हणतात. त्यामुळे चिंतन करा, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे पहिला जैन धर्मातल्या जेवढ्या युवती आणि युवक आहेत त्यांनी पहिला विचार करावा, मला जर प्रभू रामचंद्र बनायचं असेल तर रामाने जे आचरण केलेलं त्या चारित्र्याचं आचरण मी करायला पाहिजे. आणि युवतींनी विचार करायला पाहिजे, मला जर सीतामय्या बनायचं असेल तर बरीच जण म्हणतात सीतामय्या आम्हाला बघायचं नाही, बनायचं नाही. का? वनवासात जायला लागते. ओरिजिनल स्टोरीकडे जाऊ नका हो. आचरणानं चारित्र्यानं तर सीतामय्या बनण्याचा प्रयत्न करा. तिच्याकडं सगळ्या
कला होत्या, सगळ्या विद्या होत्या. याच्या अपेक्षेनं रामाकडे एवढ्या सगळ्या कला, धनुर्विद्या आदी सगळ्यामध्ये पारंगत, राजकारणामध्ये पारंगत, सगळ्या कलामध्ये, सगळ्या दृष्टीमध्ये, सगळ्यामध्ये पारंगत असणारी पती-पत्नी होती. आणि त्याच्या पुढे जाऊन दोघंही सम्यक दृष्टी होते. ही सगळ्यात मोठी. राम तर शाहीक सम्यक दृष्टी होते. शाहीक सम्यक दृष्टी म्हणजे काय माहिती? शाहीक सम्यक दर्शन एकदा प्राप्त केले की ते जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत सोडत नाही. प्रभू रामचंद्रांनी तर शेवटला अर्हंत पदाची प्राप्ती करून ती मोक्षाला निघून गेले आणि आम्ही उगाच त्यांच्या नावावर इथं भांडत बसलोय. आम्ही त्यांचं आचरण चारित्र्य तर घ्या हो, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे दोघांचेही कलामध्ये संपन्न होत होते. आणि या कलामध्ये संपन्न होत असताना ज्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी सगळ्या कलामध्ये पारंगत झाल्यानंतर इकडं आता जनक राजाच्या मनामध्ये विचार चालू झाला आहे की ही सगळ्या कलामध्ये पारंगत झाल्या, मुलगी मोठी झाल्या. मुलगी मोठी झाली की निश्चितपणे आई वडिलांच्या डोक्यामध्ये काय विचार होतोय तुम्हाला माहिती आहे? काय येतोय? हां, लग्न. हुशार, बरोबर आहे. लग्नाचा विचार आई वडिलांनी करायला पाहिजे. आजकालच्या मुलींचं स्पेशल आहे, बघा आम्हाला काय सांगायचं नाही, मी कवा माझी इच्छा असेल तेव्हा करून घेणार. हां, एक लावायची खाण्याची कान्सूल. का सांगालोय? ज्या आई वडिलांचा विनय ती मुलगी करू शकत नाही, ती निश्चित रूपाने तुमच्या जीवनामध्ये कधी सुख, समृद्धी, समाधान तुम्हाला देऊ शकत नाही. मुलांनी, युवकांनी आणि युवतींनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपले जे पालक आहेत, आपले आई वडील आहेत, त्यांचा सन्मान, विनय आणि आदर सत्कार करणं आवश्यकच आहे. तेच खरे निश्चित रूपानं मुलं आहेत त्या पालकांची ज्यांनी जैन कुलामध्ये आणि जैन धर्मामध्ये, जे क्षत्रिय वंशामध्ये जन्म घेतला आहे, इक्ष्वाकू वंशामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, त्यांनी निश्चित रूपानं आपल्या आई वडिलांचा आदर सत्कार आणि विनय करायलाच पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. किती सेवा सुश्रूषा आई वडिलांचे आदर सत्कार विनय करता येईल आणि आई वडील सांगतील ती पूर्व दिशा मानून आम्ही आमच्या जीवनात जीवन जगणं आवश्यक आहे. आमच्याप्रमाणे आई वडिलांना बदलण्याची आवश्यकता आज नाही. असा कोण मुलगा मुलगी करत असेल तर तो मुलगा मुलगी जैन कुलातील नाही, घोळ आहे. काय सांगालोय? मागच्या जन्मातला असेल, ह्या जन्मातला असेल, चिंतन करा. मी बोलते ते विनाकारण बोलत नाही. आज तर मुला मुलींनी पहिला आई वडिलांनी जेवढा विचार केलेला असतोय, आई वडीलच आज चुकाले. तो काय सांगायचं आता? आई वडीलच म्हणाले हा अजून जरा शिकून दे. योग्य वय सगळं निघून जाते, घोळ उठतोय. काय काय घोळ व्हायलेत कुणास ठाऊक. आता योग्य वय आल्यानंतर असा योग्य वराची निवड करा की निश्चित रूपानं तो भविष्यात त्याचं शिक्षण करवेल, असा योग्य करा आणि झाला स्वाहा. त्याने टेन्शन घेत बसताय. सांगाले हो. आज एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याच्याविषयी चिंतन करणं आवश्यक आहे. पहिला सगळ्यात घोळ कुणाचा असतोय माहिती का? आयांचा असतोय. ह्यांचा काही नसतोय. हे लय शाने आमचे. आयांचा लय घोळ. खरं सांगालोय, आता जे परिस्थितीला मुद्दे आलेत म्हणून सांगालोय की आज मी एक कथा कायम सांगतो, इचलकरंजीत घडलेली सत्य कथा आहे. त्या मुलींनी स्वतः व्हॉट्सअपला नाही सगळ्या ग्रुपवर टाका म्हणून त्या मुलींनी पाठवली स्वतः लिहून स्टोरी. एक मुलगी, 3 मुली त्यांना होत्या आणि त्यातली मोठी मुलगी की नाही लग्नाचं वय झाल्यानंतर लग्नाचं बघायचं चालू केलं, तिला 1 लाख रुपये पॅकेज होतं मुलगीला. किती? 1 लाख. महिन्यात सांगालोय, वर्षाचं नव्हं. 1 लाख. 1 लाख रुपये पॅकेज होतं. आणि काय झालं मग? आई वडिलांनी निर्णय घेतल्यानंतर मुलगी म्हणली ठीक आहे, कारण की आई वडिलांचं ऐकणारी मुलगी होती, संस्कारित होती बिचारी. तर आई वडिलांनी सांगितल्यावर ठीक आहे म्हणली. आणि काय झालं, ज्यावेळी बघायला आले तिला पहिलं स्थळ आले, ती 2 लाख रुपये पगार असणारा मुलगा आला. महिन्याला 2 लाख रुपये पगार आहे त्या मुलग्याला. तो आला स्थळ बघायला. मुलगा सुंदर होता, सगळं व्यवस्थित होतं, जमीन सगळी होती. आणि काय झालं, बघायला आल्यानंतर का नाही ज्यावेळी ती पोहे घेऊन जातात की, माहिती आहे तुम्हाला. आता आमचं काही झालं नाही, आम्हाला काय माहीत, दुसऱ्यांचं ऐकून माहीत. आम्ही बालब्रह्मचारी. तर सांगाल दुसऱ्यांचं ऐकून ऐकून सगळं माहीत झाले आम्हाला, कोणाकोणाचं काय काय कसं होते. तर ते पोहे घेऊन जातात नाही त्यावेळी स्वयंपाकघरातनं जाताना ती मुलगीची आई काय म्हणते माहिती काय? बघ तिथे गेल्यावर त्या मुलग्याला नाही म्हण. मुलगी म्हणली मला मुलगा पसंत आहे आई,
मुलगा चांगला आहे, त्याची जमीन सगळं पैसा वैभव सगळं चांगलं आहे, मला मुलगा पसंत आहे. नाही म्हण. मग त्या मुलगी विचारली का नाही म्हणू. अगं आत्ता पहिलं स्थळ तुला आलंय ते 2 लाख रुपये पॅकेज आलंय, परत पुढं पुढं 3 लाख 4 लाख 5 लाखाचं स्थळ येईल. आता मुलगी बी आईच्या शब्दाला भारी संस्कारी होती बिचारी, आणि आईनं सांगितले तसं जाऊन तिथं बोलली मला काय मुलगा पसंत नाही म्हणून. आणि झालं की आज 55 वर्ष झालं तरी इचलकरंजीत बिन लग्नाची तशीच आहे. दुसरी मुलगी 52 वर्षाची आहे, ती सुद्धा तशीच आहे घरात. तिसरी मुलगी 48 वयाची तरी सुद्धा ती घरातच आहे. हे आयांचा तेगार. स्पष्ट रूपात सांगालोय, आमचं 2 गुंठ जमीन आणि मुलग्याकडनं मागणी करणार 10 एकर पाहिजे. आमचा नवरा मेकॅनिकल. सांगाले हो, तुमचं म्हणाल नाही, तुमचं म्हणणं नाही, तुमचं म्हण कुणाचं म्हणायचं नाही. थांबा दुसरं घेतो. कुणाचं काही सांगायचं नव्हतं, सांगायला एक साधारण उदाहरण सांगायला चुकून लक्षात तिकडे गेलो. लक्ष तर आमचा साधा समजा मिस्टर आमचे क्लार्क, बदललो हो बदललो, आमचे मिस्टर क्लार्क आणि आम्ही सरकारी नोकरीची अपेक्षा करले मुलगीच्या नवऱ्यासाठी. काय अवघड जावं. आमचं घर एवढं एवढं बंगला पाहिजे. काय करले कुणास आम्ही. एक गोष्ट लक्षात घ्या, आज मुलांच्या आणि मुलींच्या मधले कलागुण आणि त्यांचं धर्माचं आचरण किती आहे, चारित्र्य किती आहे हे बघून आम्ही निश्चित रूपाने या गोष्टी करणं आवश्यक आहे. मी करा म्हणलो नाही, आम्ही बालब्रह्मचारी आम्ही कशाला सांगू. निर्णय तुमचा घ्यायचा आहे. फक्त सांगालोय आज चुकीच्या काही घटना व्हायल्यात. त्यामुळे आमची बरीच मुलं आज तशी आहेत बिन लग्नाची, आणि आमच्या मुली चालल्यात 1 2 3. चिंतन करणं आवश्यक आहे हो. पालकांना ह्या गोष्टी कशा कळवणार कोणास ठाऊक. आज तुम्हाला धक्कादायक बातमी मी सांगालोय. युती सक्षमीकरण मी प्रत्येक ठिकाणी घेत असतोय. आजपर्यंत 250च्या वर युती सक्षमीकरण घेणारे मी एकमेव महाराज आहे. अभिमानानं स्वाभिमानानं सांगालोय. का महत्वाची आज गोष्ट आहे. आज ही गोष्ट महत्वाची आहे. आज युती सक्षमीकरण घेताना बऱ्याच आज पर्सेंटेजवर काढायचं म्हटलं तर आज 40% मुली ही पळून जायच्या उंबरठ्यावर राहून राहिलेल्या आहेत. आम्ही युती सक्षमीकरण घेताना कळतंय आम्हाला कुणाचं काय नेचर आहे, कुठली मुलगी काय करल्या, ती बोलताना कशी बोलते, काय बिहेव करते. तुमच्या गावात सुद्धा युती सक्षमीकरण शिबिर लागणार आहे 3 दिवसाचं. काय भिवू नका. मुलींसाठी तुमच्या 1 आणि 1 मुलगी इथं मंडपात आली पाहिजे, कारण की आज काळाची गरज आहे. त्यामुळे चिंतन करा तुम्ही. या गोष्टीचं सगळं चिंतन होणं आवश्यक आहे. आपल्या कथानक आलं तर त्यातनं मी ही गोष्टी सांगितल्या मधल्याच. त्यामुळं आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचं चिंतन करावं, कारण की गाडी आपली पुढे गेल्या 5 मिनटं कळलंच नाही की हो. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, उद्याच्या भागामध्ये याच कथानकावर पुढं आपण दृष्टिपात करणार आहोत. त्यामुळे चिंतन करा. या सगळ्या गोष्टीवर तुम्ही चिंतन करून आपलं जीवन व्यतीत करावं एवढी भावना करतो. आणि आजच्या या रामकथेला मी विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवंत श्री सन्मती सागरजी महाराज की